या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। बघू शकता बहिणींनो, महाराष्ट्रामधील लाखो महिला सध्या एकाच ठिकाणी प्रश्न विचारत आहेत आणि तो प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित पेमेंट कधी येईल। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर बहुतेक अशा माता भगिनी की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी आलेला नाही आहे आणि बहुतेक अशा माता बहिणी आहे की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे। आता ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले आहे तर अशा बहिणींनी सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचे की सर मला नोव्हेंबरचे पैसे आलेले आहे। कारण की बहिणींनो, ज्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे आलेले अशा बहिणींनी जर कमेंट केलं की सर मला नोव्हेंबरचे पैसे आलेले आहे आणि तुमचं नाव टाईप करून पाठवलं तर त्या बहिणींना लगेच पुढचे जे हप्ते ते पुढचे हप्ते कोणते आहेत, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे त्या बहिणींना एकत्र 3000 रुपये जमा होत आहे। तर फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की सर माझं नाव आहे, मला 1500 रुपये ठिकाणी आलेले नोव्हेंबर महिन्याचे असं तुम्हाला टाईप करून पाठवायचे। लगेच तुमच्या अकाउंटवर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता पाठवला जात आहे। दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनी जर कमेंट करून सांगितलं की सर मला पैसे आलेले नाही नोव्हेंबरचे, तर त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता असे एकत्र त्या बहिणींना 3 हप्ते मिळणार आहे। आणि हे 3 हप्ते किती असणार आहे तर 4500 रुपये त्या बहिणींना जमा केले जात आहे। कारण तुम्ही जर बघितलं तर कालच या ठिकाणी गिरीश महाजन यांनी या ठिकाणी स्वतः त्यांनी पोस्ट करून संपूर्ण माहिती दिली आहे की बहिणींना आम्ही पैसे या ठिकाणी जमा करणार आहोत आणि संक्रांती निमित्ताने हे गिफ्ट असणार आहे। तर राहिलेले जे काही पेमेंट आहेत म्हणजेच कोणते आता डिसेंबरचे आणि जानेवारीचे तर ते पैसे या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आता मिळाल्यानंतर सर्वांचं जे लक्ष आहे ते लागलेलं आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या पेमेंटवर। आता बहिणी म्हणताय की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे, तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता या ठिकाणी जमा केला जात आहे। फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की नोव्हेंबरचे 1500 रुपये आले की नाही। जर आले असतील तर लिहून पाठवा की सर नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले आहे आणि जर आले नसतील तर लिहून पाठवा की सर नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले नाही आले असतील तर लगेच जमा केले जात आहे। आता बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी 3000 रुपये मिळण्याच्या ठिकाणी चर्चा आहे, पण ही वास्तवता आहे की फक्त निवडणुकीची चर्चा आहे हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी 3000 रुपयाचा दावा केला जात आहे। आता बघा, सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये बातम्या हे वेगाने पसरत आहेत आणि डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो एकत्रित त्या ठिकाणी जमा केला जाईल अशा ठिकाणी माहिती समोर येत आहे। आणि हे पैसे कसे असणार आहे तर बघा, डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500 असे टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला 3000 रुपये जमा होतील अशा ठिकाणी माहिती समोर येत आहे। आणि हे पैसे तुम्हाला 14 जानेवारीच्या आत कधी मिळणार आहे। तुम्ही जर बघितलं तर मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे ठिकाणी कधी खात्यात जमा केले जाऊ शकतात अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। आणि जे काही मंत्री महोदय ते सुद्धा ठिकाणी घोषणा करत आहेत, त्यामुळे 100% तुम्हाला हे पैसे ठिकाणी जमा केले जाणार आहे। तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना नोव्हेंबरचे 1500 आलेले, ज्या बहिणींना आले असतील त्यांना ठिकाणी सांगायचे की सर मला आलेले आहे। ज्या बहिणींना आले नसतील त्यांनी सांगा की सर मला आलेले नाही आहे, लगेच तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे। नोव्हेंबरचा हप्ताही मिळणार आहे आणि ज्यांना आलेला आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तर सर्वांनी कमेंट करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे। तर प्रत्येक बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून ठेवायचं आहे। ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि प्रत्येक बहिणींनी या व्हिडिओला हाईप करून ठेवायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। म्हणून एकही बहीण चुकता कामाने सर्वांनी व्हिडिओला हाईप करून ठेवायचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।